नमस्कार मित्रांनो. असे म्हणतात की यशाची वाट ही कधीच सरळ नसते आणि अनेकदा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा बाहेरून येत नाही, तर तो आपल्या आतल्या कमकुवतपणातून येतो. आपण कितीही मेहनत घेतली, आपल्यात कितीही क्षमता असो, पण आपल्यातील काही सवयी, काही भीती आणि काही चुकीचे दृष्टिकोन आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात. आजच्या तीव्र स्पर्धेच्या जगामध्ये जिथे प्रत्येकाला प्रगती हवी आहे, तिथे स्वतःच्या कमतरता ओळखणं आणि त्यांना दूर करणं हाच खरा स्मार्ट वर्क आहे. आणि याबाबत जगातील महान विचारवंतांपैकी एक आचार्य चाणक्य यांनी दिलेले मार्गदर्शन आजही तितकेच प्रभावी आणि उपयोगी ठरते. चाणक्यांनी फक्त राजकारण किंवा अर्थशास्त्रच नाही, तर मानवी स्वभाव, यश, अपयश आणि जीवन व्यवस्थापनावरही अनेक अमूल्य सूत्र दिली. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की जो मनुष्य आपल्या कमकुवतपणांवर विजय मिळवतो, त्याच्या वाटेमध्ये जगातील कोणतीही शक्ती अडथळा ठरू शकत नाही. त्यांच्या नीतीमध्ये नमूद केलेल्या काही अशा 4 मोठ्या कमजोरी आजही असंख्य लोकांच्या प्रगतीचा वेग थांबवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्या 4 कमजोरी कोणत्या आहेत, त्या आपल्याला कशा थांबवतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी चाणक्यांनी सांगितलेले उपाय काय आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे शिकवणी तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा बदल घडवू शकतात. अनिर्णय म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात धोकादायक अडथळ्यांपैकी एक आहे. अनेक वेळा आपण काहीतरी करायचं ठरवतो, मनामध्ये मोठ्या योजना बनवतो, पण योग्य क्षणी निर्णय घेण्याची हिंमत नसल्यामुळे संधी हातातून निघून जाते. चाणक्य सांगतात की संधी कधीही थांबत नाही, ती फक्त तयार असलेल्या आणि धाडसाने निर्णय घेणाऱ्या लोकांच्या दारात जाते. एखादा निर्णय उशिरा घेतला तर त्याची किंमत कधी कधी आयुष्यभर चुकवावी लागते. त्यामुळे अनिर्णय म्हणजे संधीचं दार स्वतःहून बंद करून घेण्यासारखं आहे. चाणक्य याबाबत स्पष्ट म्हणतात की निर्णय घाईत नको, पण अनावश्यक विलंबही नको. निर्णय घेण्यापूर्वी संबंधित माहिती गोळा करा, परिस्थिती समजून घ्या, त्याचे फायदे तोटे पहा आणि पर्यायांची तुलना करा. पण ही प्रक्रिया इतकी लांबवू नका की क्षण निघून जावा. परिणामांची भीती हीच अनिर्णयाची खरी मूळ कारण असते. कदाचित चूक होईल, कदाचित नंतर पश्चाताप होईल, अशा शंका मनाला थांबवतात. पण चाणक्य म्हणतात की विचारपूर्वक घेतलेली रिस्क ही भविष्यातल्या मोठ्या यशाचं दार उघडू शकते. योग्य वेळी घेतलेला अगदी छोटा निर्णयही मोठा बदल घडवू शकतो. कारण संधी ही कायम दार ठोठावत बसत नाही, ती फक्त तयार आणि जागरूक लोकांना दिसते. वेळ ओळखून केलेली कृती म्हणजे यशाकडे टाकलेलं पहिलं मजबूत पाऊल आहे. जसं शेतकरी योग्य हंगामात बियाणं पेरतो, कारण त्याला माहिती असतं की वेळ चुकली तर पिकाचं नुकसान निश्चित आहे. तसंच जीवनातही योग्य क्षणी घेतलेला निर्णय भविष्याचा पाया मजबूत करतो. अनिर्णयामुळे आपण अनेक संधी हातातून जाऊ देतो आणि नंतर त्याच गोष्टींचं पश्चात्तापात रूपांतर होतं. म्हणूनच निर्णय घेणं म्हणजे फक्त कृती करणं नव्हे, तर योग्य क्षण ओळखणं आणि त्याला पकडणं आहे. याचं एक साधं उदाहरण म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय. अनेक लोकांकडे उत्तम कल्पना असतात, पण थोडं थांबूया, थोडं आणखी विचार करू, असं करत करत ते वर्षानुवर्षे निर्णय पुढे ढकलतात. मात्र दुसरीकडे काही लोक योग्य वेळी छोट्या पावलाने सुरुवात करतात, जरी संसाधनं कमी असली तरीही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी सुरू करण्याचा छोटा निर्णय घेतला. त्याच वेळी इतर बरेच जण अजूनही विचारातच होते. परिणाम काय झाला तर आज त्या व्यक्तीचा छोटासा निर्णय यशस्वी व्यवसायात बदलला. सांगितलेलं उदाहरण हेच दाखवतं की निर्णयाची वेळ महत्त्वाची असते. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. नकारात्मक विचार म्हणजे आपल्या मनामध्ये सतत येणारे अशा प्रकारचे विचार जे आपली ऊर्जा, उत्साह आणि सर्जनशीलता कमी करतात. जेव्हा आपण सतत मी हे करू शकत नाही, हे कठीण आहे, कदाचित मी अपयशी ठरेल, असे विचार मनात धरतो, तेव्हा शरीर आणि मन दोन्ही थकतात. अशा मानसिक अवस्थेमुळे आपली क्षमता कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होते आणि नवीन संधींना सामोरे जाण्याची हिंमतही कमी होते. चाणक्य म्हणतात की नकारात्मक विचार हे यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे, कारण ते व्यक्तीच्या मनातील विश्वास नाहीसा करून टाकतात आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणा नष्ट करतात. चाणक्य म्हणतात की नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणं हे यशाच्या वाटेवरील पहिलं पाऊल आहे. आपल्या विचारांची निवड आपल्याच हातात आहे. आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो त्याच आपल्याला आकार देतात. त्यामुळे सतत अपयश, भीती किंवा चिंता यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सकारात्मक विचारांना स्थान द्यावं. रोजच्या जीवनामध्ये हे सराव करण्यासाठी आपण मनाशी बोलताना, स्वतःला प्रोत्साहित करताना किंवा एखाद्या समस्येचा सामना करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जेव्हा मन स्थिर आणि सकारात्मक असतं, तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आणि नव्या कल्पना सहज समोर येतात. दुसरं महत्त्वाचं तत्व म्हणजे आपल्या वातावरणाचा परिणाम. चाणक्य सांगतात की आपल्या विचारांवर फक्त स्वतःचं नियंत्रण पुरेसं नाहीये, तर आपण कोणासोबत वेळ घालवतो हे देखील महत्त्वाचं आहे. नकारात्मक लोकांसोबत सतत वेळ घालवल्यास आपल्यातही त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा येऊ लागते.
त्या उलट सकारात्मक प्रेरक लोकांशी संवाद साधल्यास आपली मानसिक ऊर्जा वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक दृष्टिकोन टिकून राहतो. याचबरोबर चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करणं, विचारशील लेख वाचणं आणि ज्ञानवर्धक माहिती मिळवणं हेही मनातील नकारात्मक विचार कमी करून सकारात्मकता वाढवण्यास मदत करतात. उदाहरणादाखल समजा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा देण्याआधी सतत मी फेल होईन किंवा हे खूप कठीण आहे असे विचार येत आहेत. जर तो त्यावर विचार करत राहिला तर त्याचा अभ्यास प्रभावी होत नाही, तणाव वाढतो आणि आत्मविश्वास कमी होतो. पण जर त्याने चाणक्यांच्या तत्वानुसार सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, मी व्यवस्थित तयारी करतो आहे, मी सहज चांगले मार्क्स घेऊ शकतो असा विचार मनी बाळगला, चांगल्या मित्रांसोबत अभ्यास केला आणि प्रेरक पुस्तकं वाचली तर त्याचे मनोबल वाढेल, आत्मविश्वास मजबूत होईल आणि परीक्षा चांगल्या पद्धतीने देता येईल. मित्रांनो, हे दाखवते की नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवलं, सकारात्मक वातावरणात राहिलं आणि स्वतःला प्रेरित केलं तर जीवनात मोठा बदल घडवता येतो. आळस म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आहे असं चाणक्य म्हणतात. जेव्हा मन सतत सुस्त आणि निष्क्रिय असतं तेव्हा आपली क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही. आळशी मानसिकतेमुळे वेळ वाया जातो, महत्त्वाच्या कामांची पूर्तता होत नाही आणि संधी हातून निघून जातात. व्यक्ती जरी हुशार आणि कष्टाळू असली तरी जर तो आळशी असेल तर त्याची प्रतिभा किंवा ज्ञान पूर्णपणे दिसून येत नाही. त्यामुळे आळस ही केवळ एक सवय नसून जीवनात यश मिळवण्याच्या मार्गातील मोठा अडथळा मानला जातो. चाणक्य सांगतात की आळसावर मात करण्यासाठी योग्य नियोजन आणि आत्मसंयम आवश्यक आहे. प्रत्येक दिवसासाठी निश्चित ध्येय ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. हे ध्येय खूप मोठं नसतं तर छोटे छोटे टप्पे असावे, ज्यामुळे त्याची पूर्तता करताना व्यक्तीला समाधान आणि प्रोत्साहन मिळतं. छोट्या कामांपासून सुरुवात करून हळूहळू मोठ्या उद्दिष्टांकडे वाटचाल केली जात असेल तर मनातील सुस्ती कमी होते आणि काम करण्याची सवय वाढते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं वेळापत्रक आखणं आणि नियमित कार्यपद्धती ठेवणं गरजेचं आहे. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी आळसावर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. सकाळी वेळेवर लवकर उठणं, दिवसाची रूपरेषा आखणं आणि त्यानुसार काम करणं हे केवळ आळस टाळत नाही तर मानसिक स्पष्टता आणि ऊर्जा वाढवते. नियमित दिनचर्या असणाऱ्या लोकांचा दिवस अधिक फलदायी असतो आणि त्यांना वेळेचा योग्य उपयोग करता येतो. अशा पद्धतीने व्यक्ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकतो आणि आळसामुळे होणाऱ्या वेळेच्या वाया जाण्यापासून बचाव करता येतो. उदाहरणादाखल समजा एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा किंवा प्रोजेक्टसाठी तयारी करायची आहे. जर तो प्रत्येक दिवशी नंतर करीन किंवा आज नाही अशी सवय ठेवेल तर शेवटी काम वेळेवर पूर्ण होणार नाही. पण जर त्याने चाणक्यांच्या तत्वानुसार दिवसाची रूपरेषा तयार केली, सकाळी लवकर उठून अभ्यासासाठी वेळ ठरवला, दिवसात छोटे छोटे टप्पे पूर्ण केले तर त्याला काम पूर्ण करण्याची सवय लागेल, वेळेवर तयारी होईल आणि यश निश्चित होईल. हे दाखवते की योग्य नियोजन, अनुशासन आणि नियमितता आळसावर मात करून जीवनात मोठा बदल घडवू शकतात. भीती ही आपल्या यशाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत मी अपयशी होईल किंवा हे खूप कठीण आहे असे विचार मनात ठेवते तेव्हा ती पुढे जाण्याची हिंमत गमावते. चाणक्य म्हणतात की जो व्यक्ती भीतीत राहतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. भीती व्यक्तीच्या आत्मविश्वासाला तडे देते, निर्णय घेण्याची क्षमता कमी करते आणि नव्या संधींना सामोरे जाण्यापासून थांबवते. त्यामुळे भीती ही फक्त मानसिक अडचण नसून आपल्या क्षमतांवर थेट परिणाम करणारी शक्ती आहे. चाणक्यांच्या तत्वानुसार भीती कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग्य तयारी. जितकी तयारी चांगली तितकी भीती कमी. जेव्हा आपण एखाद्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी नीट तयारी करतो तेव्हा मनामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि भीती स्वतःहून कमी होऊ लागते. तयारी केल्याशिवाय कोणताही निर्णय किंवा पाऊल उचलल्यास चिंता वाढते आणि मन सतत संभाव्य अपयशाबद्दल विचार करत राहतो. म्हणूनच प्रत्येक मोठं उद्दिष्ट छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागणं खूप आवश्यक आहे, ज्यामुळे प्रत्येक यश आपल्याला आत्मविश्वास देत राहतं. तसेच सकारात्मक आणि प्रेरक लोकांसोबत राहणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि प्रेरक पुस्तकं वाचणं ही देखील भीती कमी करण्याची एक प्रभावी पद्धत आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतात जे आपल्याला प्रोत्साहित करतात, आपल्या चुका सुधारतात आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देतात तेव्हा अपयशाची भीती स्वतःहून कमी होते. उलट नकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहिल्यास भीती वाढते आणि उत्साह कमी होतो. त्यामुळे सकारात्मक वातावरण आणि योग्य मार्गदर्शन यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते.